काढलं. या देशातला तिसरा पर्याय म्हणून उभा राहिलेला बीएसपी सारखा पक्ष, एवढा मोठा बलाढ्य पक्ष जो आंबेडकरी विचारधारेवर चालणार, तो यांनी संपवला. तर त्यांना तिसरी ताकद निर्माण होऊ द्यायची नाही. त्यांना आळीपाळीनं काँग्रेस असेल तर विरोधी पक्षात बीजेपी जाईल, आणि बीजेपी असेल तर विरोधी पक्षात काँग्रेस जाईल. आंबेडकरी जनतेचं मतदान हे बीजेपीचं थोडी मतदान आहे. इथल्या मुस्लिम घटकाचं मतदान हे थोडी बीजेपीचं मतदान आहे. इथला ओबीसी समाज जो वंचितकडे येतोय, हे बीजेपीचं मतदान बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून बीजेपीचं कन्वर्ट होत आहे. इथला मराठा समाजाचं मतदान जे इथल्या प्रस्थापित बीजेपीचं मतदान होतं, ते बाळासाहेब फोडून वंचितकडे आणतात आहे. इथल्या बहुजन समाजातलं ओबीसी समाजाचं मतदान जे बीजेपीचं मतदान होतं, ते फोडून बाळासाहेब वंचितकडे आणतात आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने वंचितची येणारी सत्ता थांबवली महाराष्ट्रातली. चॅनल चालतं किंवा काय, हे टीआरपीवर चालतं. आणि आता महाराष्ट्रामध्ये राजकीय सगळ्या वर्तुळामध्ये केंद्रबिंदू म्हणून बाळासाहेबांकडे ती टीआरपी आहे. जय भारत. जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शक हो, संपूर्ण देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीचं वातावरण आहे आणि सगळीकडे ही निवडणुकीची रंधुमाळी आपण बघतोय. महाराष्ट्रामध्ये सुद्धा लोकसभेच्या 48 जागांसाठी वेगवेगळे पक्ष आपापल्या परीने निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत. आपापल्या परीने आपले उमेदवार जाहीर करत आहेत. युती, आघाडी, महाआघाडी सगळं आपण हे बघतोय. पण ह्या सगळ्या रणधुमाळीमध्ये काही प्रश्न निर्माण होत आहेत. तर या सगळ्या प्रश्नांची उकल करण्यासाठी आपण वंचित बहुजन आघाडीचे माजी प्रदेश प्रवक्ते संतोषजी संकत आपल्यासोबत आहेत. संतोषजी संकत हे नुसते वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्तेच नाहीत, तर ते चित्रपट सृष्टीमध्ये फार मोठे कला दिग्दर्शक आहेत. त्यांनी 40हून अधिक चित्रपटांचं कला दिग्दर्शन केलेलं आहे. परत त्यांना दादासाहेब फाळके हा पुरस्कार मिळालेला आहे. असं अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून आपण ते आज आपल्यासोबत आहे आणि त्यांच्याशी आपण ह्या राजकारणाविषयी चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम संतोषजी, आपलं जागृती न्यूज मध्ये स्वागत आहे. धन्यवाद. धन्यवाद. जय भारत. जय भारत. आपण बघतोय की संपूर्ण देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीचं वातावरण सुरू आहे आणि महाराष्ट्रामध्ये 48 जागांसाठी ही सगळी रणधुमाळी सुरू आहे. तर आपण वंचितचे माजी प्रदेश प्रवक्ते आहात, तर हे सगळं ह्या सगळ्या गोष्टींकडे, ह्या रणधुमाळीकडे तुम्ही पहिल्यांदा कसं बघता ते सांगा. सध्याचं देशाचं राजकारण जर बघितलं तर देशाच्या राजकारणामध्ये मागची 10 वर्ष जी आहे ती, मला असं वाटतं की या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनचा इतिहास जर बघितला तर सगळ्यात मागे खेचून घेऊन जाणारा काळ म्हणजे मोदी ज्या वेळेस निवडून आले तेव्हापासूनचा काळ म्हणता येईल. मग या देशाची बेरोजगारी असेल, या देशाचा GDP असेल, या देशाची एकूणच सामाजिक, आर्थिक किंवा सगळ्या पद्धतीची जी विकासाची जडणघडण होती ती जागतिक स्तरावरती नाचक्की म्हणून आपण पाहतोय. आणि या सगळ्या याच्यामध्ये विकासाच्या कामापासून भरकटवून धर्मांध नीतीकडे हा देश कसा जाईल आणि जाती जातीमध्ये विभाजन होऊन हे राष्ट्र हिंदू राष्ट्र कसं काय होईल, या दृष्टीचं राजकारण फक्त बीजेपी कडून केलेलं जाते. ते द्वेषाचं राजकारण आहे. आणि याच्यामध्ये लोकशाही संपवण्याचं काम, इथलं संविधान संपवण्याचं काम आणि लोकशाही मजबूत करणारी जी बळकट पिलर्स होते ते 4ही स्तंभ संपवण्याचं काम बीजेपीच्या माध्यमातून, RSSच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. तुम्ही आता हे बोलता की बीजेपी कशी त्यांनी 4 पिलर संपवले, बीजेपी कशी संविधानाच्या विरोधी आहे, तुम्ही बोलताय खरं. परंतु ज्या शक्ती संविधानाच्या समर्थनामध्ये आज आहेत, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, शरद पवारांची राष्ट्रवादी, शिवसेना उद्धव ठाकरे यांची आहे, ही 3 पक्ष एकत्र येऊन संविधानाच्या विरोधात लोकशाही वाचवण्यासाठी ही लोकसभेची निवडणूक लढत आहेत. पण आपण मात्र ह्या महाविकास आघाडी सोबत युती करत नाही, त्यांच्यासोबत जात नाही. काय कारण आहे, का जात नाही तुम्ही? तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला. प्रत्येक निवडणूक लढण्यासाठी प्रत्येक पक्षाकडे एक अजेंडा असावा लागतो. 2014 मध्ये हर हर मोदी घर घर मोदी नावाचा एक कन्सेप्ट आली आणि मोदीचं वारं संपूर्ण देशभर पसरवून मोदींचा चेहरा पुढे करून बीजेपीनं या देशामध्ये एक मजल गाठली आणि EVMच्या माध्यमातून असो, कुठल्याही माध्यमातून असो, त्यांनी त्यांची सत्ता आणली. दुसऱ्यांदा फिर एक बार मोदी म्हणून त्यांनी आपकी मार मोदी सरकार ही एक टॅगलाईन चालवली आणि राम मंदिराचं नेहमीप्रमाणेचं गाजर त्यांनी दाखवून पुन्हा एकदा या देशाचं ध्रुवीकरण जातीय याच्यावरती घडून पुन्हा बीजेपी निवडून आली. प्रत्येक पक्षाला जसं बीजेपीला एक टॅगलाईन लागते तसंच यावेळेस आता
बीजेपीला बाजूला काढून पुन्हा एकदा काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा यांची जी काही सेनेची महाविकास आघाडी झालेली आहे, इनफॅक्ट अजूनही महाविकास आघाडी बरोबर बाळासाहेब येतील अशी शक्यता माध्यमातून पण आहे, जनतेतून पण, सगळीकडून पण आहे. यावेळी सेनेनी म्हणा, काँग्रेसनी म्हणा किंवा राष्ट्रवादी म्हणे, उद्धव ठाकरे, शिवसेना, शरद पवार गट आणि काँग्रेस या तिघांच्या वतीनं लोकशाही वाचवण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, हा एक बुरखा पांघरला जात आहे. ही एक वरची शाल आहे असं मला वाटतं. कारण हे सगळे पक्ष हे संविधानाच्या बाजूने कधी होते याच्याबद्दलचा इतिहासच दिसत नाहीये. ना काँग्रेस होती, ना इथली राष्ट्रवादी होती, ना इथली सेना होती. आज यांना संविधान वाचवणं ही गोष्ट प्रमुख वाटते. मला याचंच आश्चर्य वाटायला लागलं, कारण यांची हार होतीये आणि यांना सत्तेमध्ये कुठल्याही परिस्थितीत जायचंय आणि आता यांच्यावर अन्याय झाला आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना सपोर्टिव्ह, कारण हे एकटे कधीही निवडून येऊ शकत नाही हे यांना कळलेलं आहे. पारंपरिक लेवलला काँग्रेसनी इंडिव्हिज्युअल इलेक्शन लढणं कधीच सोडलेलं आहे. कुणाच्या तरी कुबड्या घेतल्याशिवाय यांना जिंकून येता येत नाही. हे काँग्रेसलाही चांगलं माहिती आहे, राष्ट्रवादीला चांगलं माहिती आहे आणि सेनेला तर 100% माहिती आहे, कारण बीजेपी शिवाय सेना अधुरी आहे. तर त्यामुळे यांना एकत्रित येऊन स्वतःची लाज वाचवायची आहे, स्वतःचं सीट वाचवायचंय, स्वतःची घराणी वाचवायची आणि म्हणून हे संविधान वाचवण्याची भूमिका घेऊन पुढे येतात आहे. ज्यावेळेस संविधान जाळलं गेलं संसदेच्या बाहेर, त्यावेळेस यातला कुठलाही एकही पक्ष समोर आलेला नाही. संविधानाची पायमल्ली होत असताना यातला कुठलाही पक्ष समोर आलेला नाही. संविधानाच्या प्रत्येक वेळी होणाऱ्या गोष्टींबद्दल ज्या वेळी बीजेपीने पाऊल उचललं, ना सेना आली, ना काँग्रेस आलं, ना राष्ट्रवादी आली. त्यावेळी या सगळ्या याच्यामध्ये प्रामुख्यानं या सगळ्यात लढत देणारा एकच पक्ष होता, वंचित बहुजन आघाडी. त्याआधी भारतीय संविधान आता धोक्यामध्ये आलेलं आहे असं म्हणतात लोक, आणि त्या काळामध्ये काँग्रेस होती ना, काँग्रेसच्या काळामध्ये सगळं आलबेल होतं, बरोबर, बोलण्याचं स्वातंत्र्य होतं, भाषण करण्याचं स्वातंत्र्य होतं, सभा घेण्याचं, मोर्चा काढण्याचं सगळं स्वातंत्र्य होतं. पण आता बीजेपीच्या काळामध्ये लेखकाला बोलू दिलं जात नाही. परत ज्या पद्धतीने लिखाण करायचं त्या पद्धतीने लिखाण, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा आणला जातोय. म्हणून आता काँग्रेस आणि सगळे मिळून संविधान वाचवण्यासाठी एकत्र आलेले आहेत. पण हे सगळं करत असताना तुमचा अजेंडा तोच आहे, संविधान वाचवण्याचा. बरोबर. मग बाळासाहेब का यांच्या सोबत येत नाहीत? तुम्ही म्हणालात की अजूनही जनतेला असं वाटतं की बाळासाहेब माहितीमध्ये आले पाहिजे, अनेक लोकांना पण वाटलं पाहिजे, अनेक लोकांना पण वाटतं की बाळासाहेब माहितीमध्ये आली पाहिजे. बरोबर. तरी बाळासाहेब एकला चलो रे किंवा वेगळी भूमिका का घेतात? एक साधं गणित आहे. म्हणजे मागचा पूर्व इतिहास जर पाहिला तर या महाराष्ट्रात आंबेडकरी चळवळ संपवण्याचं काम ज्या ज्या नेत्यांनी केलं त्याच्यामध्ये अग्रक्रमावरती असणारे शरद पवार. या देशातलं पक्षफोडीचं राजकारण हे त्यांच्यापासून सुरुवात झालं. आज त्याचे परिणाम त्यांच्याच परिवारावरती, त्यांच्याच पक्षावर झालेले आपण बघतोय. आंबेडकरी चळवळीत प्रत्येक नेत्याला खिंडीत गाठून कुठल्या ना कुठल्या आमिषाच्या माध्यमातून चळवळ एकत्र कशी येणार नाही याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. मग त्याचे विक्टीम आपल्याला रामदास आठवले दिसतात, ते जोगेंद्र कावड दिसतात, ते अनेक मोठे मोठे नेते त्याचे विक्टीम आहेत आणि आज ते बीजेपीच्या वळचणीला जाऊन बसलेले आहेत. हिंदुत्ववादी पक्ष संघटनांच्या वळचणीला जाऊन बसलेले आपल्याला दिसतात आहे. याचा परिणाम काय झाला की देशात मध्ये आंबेडकरी जनतेची जी ताकद होती, जी संलग्न होती, एकत्र होती, तिच्यात फूट पाडण्याचं काम यांनी केलं. मग याच्यामध्ये मराठवाडा विद्यापीठाचं आंदोलन असेल, खैलंजीचं प्रकरण असेल किंवा अनेक, म्हणजे मला असं वाटतं की या देशामध्ये दलितांवरती जर अन्याय होणाऱ्या घटना कुठल्या काळात जास्त घडल्या असतील तर त्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात जास्त घडलेल्या. त्यामुळे हे स्वतःला पुरोगामी म्हणतात आहे, स्वतःला फुलेशाह आंबेडकरवादी म्हणतात आहे, पण यांनीच खऱ्या अर्थानं जातीय उन्माद माचवलेला आहे हे तुम्हाला मला स्पष्ट आहे. आणि हे बाळासाहेबांना चांगलं माहिती आहे, कारण बाळासाहेबांनी यांचं राजकारण जवळून पाहिलेलं आहे. यांच्यावर तीळ मात्रही विश्वास बाळासाहेबांचं नाही आणि त्यामुळं बाळासाहेबांनी या सगळ्या पूर्व गोष्टींचा राग मनात असूनही जनतेच्या हितासाठी, जनतेच्या सुखासाठी आणि संविधान वाचवण्याची लढाई महत्वाची आहे, मोदीला रोखणं गरजेचं आहे, याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपल्या मनातली जी काही किलमिश होती ती बाजूला ठेवली, जे हेवेदावे होते ते बाजूला ठेवले आणि आघाडीमध्ये येण्याचा निर्णय केला, निर्धार केला. इनफॅक्ट मला असं वाटतं की स्वतःहून बाळासाहेबांनी पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात इनिशिएटिव्ह घेतलेला. मी मागची 30-35 वर्ष बाळासाहेब आंबेडकरांबरोबर काम करतो, पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर बाळासाहेबांनी काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर एकत्र येण्याचा इनिशिएटिव्ह घेताना मी पहिल्यांदा बघतोय त्यांना. आणि ह्या सगळ्या हेवेदाव्याला विसरून बाळासाहेब स्वतःहून इनिशिएटिव्ह घेतात आहे, स्वतःहून त्यांना पत्र पाठवतात आहे, स्वतःहून त्याला विचारतात आहे त्यांना
की मला तुमच्याबरोबर यायचंय, तुमच्याबरोबर काम करायचंय, तुमच्याबरोबर या आघाडीत घ्या. याच्यासाठी त्यांनी तुमच्याकडून काय होत नाही म्हणून सेनेबरोबर युती केली. सेनेच्या माध्यमातून तरी आपण महाविकास आघाडीत जाऊ असा प्रयत्न केला, पण सेनेने पण शेवटी तेच केलं की बाळासाहेबांना फक्त करतो 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 म्हणून वेळ घालवण्याचं काम, वेळ काढू काम केलं. आता शेवटी पर्याय नव्हता म्हणून बाळासाहेबांनी स्वतःच पुन्हा इनिशिएटिव्ह घेतलं. खरगेंना पत्र लिहिलं, राहुल गांधींना पत्र लिहिलं आणि त्या माध्यमातून स्वतः त्याच्यामध्ये इंटरेस्ट असण्याची भूमिका दाखवून त्या बैठकांना सुद्धा गेले. इव्हन एवढंच काय तर शिवाजी पार्कच्या एवढ्या मोठ्या सभेला सुद्धा बाळासाहेब आंबेडकरांनी हजेरी लावली. आता एवढ्या सगळ्या बाळासाहेबांच्या माध्यमातून प्रयत्न होऊन सुद्धा जर जनतेतनं किंवा जे काही काँग्रेसला मानणारी लोक आहेत, जे पाकिट पत्रकारिता करणारी लोक म्हणा किंवा पाकिट घेऊन ज्यांच्या छोट्या छोट्या संघटना बिचाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना, बीजेपीच्या जीवावर जातात, अशा लोकांना समाजामध्ये हे विष पसरवण्यासाठी, एक नरेटिव्ह पसरवण्यासाठी पाठवलेलं आहे असंच मला दिसतंय. आणि त्यामुळे बाळासाहेबांनी 100% महाविकास आघाडीमध्ये येण्यासाठी ते संपूर्ण प्रयत्न केलेले आहेत. नाही, तुम्ही आता म्हणालात की बाळासाहेबांनी सगळे प्रयत्न केलेले आहेत, आणि पण आता बाळासाहेबांची जी भूमिका आहे आता ही वेगळी भूमिका दिसते 2 दिवसापासून. ते जरांगे पाटलांना भेटले, ते प्रकाश शेंडगे यांच्यासोबत त्यांच्या चर्चा वगैरे होत आहेत. तर असं दिसतंय की एकंदरीतच महाराष्ट्रामध्ये तिसरी आघाडी निर्माण करण्याचे संकेत दिसत आहेत. परंतु तिसरी आघाडी जर निर्माण झाली तर त्या तिसऱ्या आघाडीचा फायदा हा इनडायरेक्टली बीजेपीला होतो असं सर्वसामान्य लोकांचं आणि सगळ्याच लोकांचं मत आहे. आणि दुसरं किंवा मोठ्या मोठ्या टीव्ही चॅनलचे जे पत्रकार आहेत ते असं म्हणतात की बाळासाहेबांची ताकदच किती आहे. त्यांची ताकद एका विशिष्ट वर्गापुरती आहे, विशिष्ट जातीपुरती आहे. आणि मग तुम्ही ही सगळी लोकसभेची निवडणूक जिंकणार कशी? अगदी बरोबर आहे. मग कसं जिंकणार तुम्ही सांगा ना. मला तेच वाटतं की हे जे आकलन करणारे जे पत्रकार ज्याला स्वतःला म्हणतात ना, हे स्वतःचं किंमत वाढवण्यासाठी आलेले पत्रकार आहेत. हे असं काहीतरी वक्तव्य करायचं आणि त्याच्या माध्यमातून स्वतःचं न्यूसन्स व्हॅल्यू वाढवायची आणि आपलं पाकिट पत्रकारिता जपण्याचं. नाही, तुम्ही पाकिट पत्रकारिता हे ग्राउंड लेवलवरचे, जिल्हा लेवलचे, तालुका लेवलचे पत्रकार आपण समजू शकतो. बरोबर आहे. परंतु हे सगळे पत्रकार जे आहेत ना, एबीपी माझा सारखे, टीव्ही 9 सारखे किंवा निर्भीड आंबेडकरी पत्रकार म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे ते निखिल वागळे, परत संजयजी आवटे, असे जे हे ज्येष्ठ पत्रकार आहेत, हे ज्येष्ठ पत्रकारांचं मत आहे, पुणे पाकिट पत्रकारांचं नाही. काय सांगाल त्यावर? ऍक्च्युली काय माहिती का, हे सगळे जे पत्रकार असे बरेच विचारवंत पत्रकार जे बाहेरून येतात आणि ते आंबेडकरी जनतेमध्ये फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन स्वतःचं एक स्थान बनवतात. हे लोक आंबेडकरी चळवळीत काय येतात माहितीये का, यांना इथल्या प्रस्थापितांच्या विरोधात बोलल्यानंतर लपण्यासाठीची एक जागा लागते, एक सुरक्षेचं कुंडल, कवच कुंडल लागतं ना, ते आंबेडकरी जनतेकडून मिळतं आणि त्याच्यासाठी हे तिकडं दगड मारायचं आणि इकडे येऊन लपायचं. याच्यासाठीचा ह्यांचा लपण्याचा अड्डा म्हणून आंबेडकरी चळवळी छुपे पुरोगामी म्हणू किंवा खोटे पुरोगामी, बुरखा ओढणारे पुरोगामी. मी यांच्या मतांना तितकंसं स्थान देत नाही. जर खरेच हे आंबेडकरवादी असतील आणि हे यांना संविधान वाचावं, लोकशाही वाचावं असं जर वाटत असेल तर यांनी किमान हे केलं पाहिजे. म्हणजे हेच निखिल वागळेंसारखे पत्रकार एक काळी असे म्हटले की शरद पवार हे देशातले सगळ्यात भ्रष्टाचारी नेते आहेत आणि तेच निखिल वागळे आता परत एका स्टेटमेंट म्हणतात की महाराष्ट्रातला सगळ्यात सर्वोच्च नेता जर कुठला असेल चांगला तर ते शरद पवार आहेत. ते कधी उद्धव ठाकरेंच्या बाबतीत बोलतात, कधी उद्धव ठाकरेंच्या विरोधात बोलतात, ते कधी शरद पवारांच्या बाबतीत चांगलं बोलतात, ते कधी शरद पवारांच्या विरोधात बोलतात. ती वेळेनुसार भूमिका बदलणारे पत्रकार, त्यांची स्वतःची ठाम भूमिका नाही. त्यांनी आता मला असं वाटतं की त्यांनी अशी भूमिका घेतली पाहिजे तर ते खऱ्या अर्थानं पुरोगामी फुले शाहू आंबेडकर वादाची भूमिका घेत असतील तर त्यांना माहिती आहे की शरद पवार हे परिपूर्णपणे पुरोगामी भूमिका कधीच घेत नाही. त्यांनी बीजेपीला सपोर्ट केलेला आहे, बीजेपीला न मागता समर्थन केलेलं आहे. उद्धव ठाकरे हे पुरोगामी होऊ शकत नाहीये. त्यांचे आजोबा जे आहेत त्या आजोबांचा वारसा त्यांना आहे, पण तरी सुद्धा उद्धव ठाकरेंनी त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा काळ हा बीजेपी बरोबर घालवलेला आहे. इथली काँग्रेस पुरोगामी होऊ शकत नाही, पुरोगामीचा बुरखा आहे. कारण ह्या काँग्रेसच्या म्हणजे आत्ताच्या राजवटीतच सगळ्यात जास्त इथल्या दलितांवर, वंचितांवर, मुस्लिमांवर हल्ले झालेत, त्यांच्यावर अन्याय अत्याचार झाले. या निखिल वागळेंनी आता महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं जर आंबेडकरवादी असेल तर अशी भूमिका घेतली पाहिजे की जर तुम्ही संविधान वाचवणारे सगळेसाठी महाविकास आघाडी एकत्र येते, जर लोकशाही वाचवायची असेल तर ज्या संविधानाचे लेखक बाबासाहेब आंबेडकर आहे, ज्यांनी ही लोकशाही आणि हे संविधान निर्माण केलं, त्या बाळासाहेब आंबेडकरांचे नातू या ठिकाणी महाविकास आघाडीत येत आहेत. त्यांना नेतृत्व द्या, त्यांच्या नेतृत्वात ही जनता एकत्रित करा आणि द्या ना इथले वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजनांच्या हाती सत्ता द्या ना. एकदा त्यांच्या हातात सत्ता देऊन बघा.
आज ह्या भ्रष्टाचारी नेत्यांच्या तुम्ही मांडीला मांडी लावून बसताय आणि 40 वर्ष ज्यांनी निष्कलंकित राज्य केले, राजकारण केलेलं आहे, स्वतःच्या अंगावरती एक भ्रष्टाचाराचा डाग ज्यांनी लावून घेतला नाही, त्या बाळासाहेब आंबेडकरांचं यांना कोडं काय आहे? बाळासाहेब आंबेडकर यांना पाकिट देत नाही म्हणून असं बोलतात का? यांनी ही भूमिका घ्यावी आता, की या आणि बाळासाहेब आंबेडकरांना या महाविकास आघाडीचा प्रमुख चेहरा बनवा. या महाराष्ट्रातनं आणि या देशातनं मोदीला हद्दपार करणं बाळासाहेब आंबेडकरांशिवाय शक्य नाही. कारण इथल्या काय म्हणतात, बुरखा ओढणाऱ्या पुरोगामी लोकांमध्ये ती ताकद नाही बीजेपीच्या विरोधात लढायची. त्यांच्याकडे ती भूमिका नाही, त्यांच्याकडे तो विचार नाही, त्यांच्याकडे ती दृष्टी नाही. यांची दृष्टी फक्त सत्तेपुरती मर्यादित आहे. सत्तेच्या अनुषंगाने हे कधी पुरोगामी होतात, कधी प्रतिगामी होतात. तसंच या निखिल वागळेंपासूनचे जे काही विचारवंत आणि जे काही बाळासाहेबांच्या विरोधात भूमिका मांडतायत, त्यांना मी जाहीर आव्हान करतो की तुम्ही या सगळ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून एक लेखी घ्या, की याच्या पुढे जर तुम्ही बीजेपीला सहकार्य केलं तर आम्ही तुमच्याबरोबर राहणार नाही, हे लेखी द्या. आणि त्याच्यानंतर या महाविकास आघाडीमध्ये बाळासाहेबांच्या विरोधात बोलण्याची तुम्ही तयारी ठेवा. हे यातलं कुणीच करत नाही. हे आठवलेलं बोलणार नाही की जे थेट जाऊन बीजेपीच्या मांडीवर जाऊन बसलेले, हे कवाड्यांबद्दल बोलणार नाही की जे थेट जाऊन त्या बीजेपी आणि सेनेच्या बरोबर तिथे जाऊन बसलेले आहेत. हे बाळासाहेबांना बोलणार आहेत की जे बाळासाहेब बीजेपीला परखड विरोध करतात आहे. आणि एवढ्या वर्षामध्ये जर खऱ्या अर्थानं बीजेपीला टाराटारा फाडल्या असेल, बीजेपीच्या आणि RSSच्या भूमिकांना ओळखून त्यांच्या प्रत्येक भूमिकांना पाडणारा जर कुठला नेता असेल तर बाळासाहेब आंबेडकर. मग ती भूमिका नाही, तुम्ही नेहमी मीडियावर पण आरोप करता की तुमचे प्रवक्ते पण म्हणतात की खरं बोलत नाही मीडिया आणि खरं दाखवत नाही, परंतु मीडिया आमचं काही दाखवत नाही असं पण म्हणता तुम्ही. परंतु आज तुम्ही बघत असाल तर संपूर्ण मीडिया हा वंचित बहुजन आघाडीला कव्हरेज देताना बघतोय आपण. कुठली पत्रकार परिषद असो, बाळासाहेबांचं स्टेटमेंट असो, हे सगळं मीडिया दाखवते. आणि तुम्ही म्हणता की मीडिया आमची दखल घेत नाही, आमच्या विरोधात आहे. हे कसं काय हो? बघा, आता मीडिया पण काय करते तुम्हाला सांगतो. मीडिया त्यांचा जो चॅनल चालतं किंवा काय, हे TRP वर चालतं. आणि आता महाराष्ट्रामध्ये राजकीय सगळ्या वर्तुळामध्ये केंद्रबिंदू म्हणून बाळासाहेबांकडे ती TRP आहे. बाळासाहेबांच्या भूमिकेमुळं महाराष्ट्रातलं आणि देशाचं राजकारण वेगळ्या पद्धतीने कलाटणी घेऊ पाहत आहे, हे आता मीडियाच्या लक्षात आलेलं आहे. एक काळ हाच होता की हा मीडिया बाळासाहेब आंबेडकरांच्या लाखोंच्या सभा दाखवत नव्हता. पण ज्यावेळेस बाळासाहेब आंबेडकर म्हटले की माझा कार्यकर्ता माझा मीडिया आहे, आम्ही तशा फिल्म्स बनवल्या की आता हा मोबाईल फक्त काय फोटो काढायला आणि सेल्फी काढायला आहे का, आता ह्या मोबाईलवरनं आता बाळासाहेबांची भाषणं आणि हे आम्ही लाईव्ह करू. आणि लाखो मोबाईल एकत्र आले आणि त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या सभा लाईव्ह दाखवायला सुरुवात केली. त्यावेळेस मीडियाला कळलं की आपला TRP जाण्याच्या तयारीत, म्हणजे जाण्याच्या ह्याच्यात आहे. आणि ह्या मीडिया परत एकत्रित आला. आज मीडिया कव्हर करतायत, त्याच्यामध्ये काय कमर्शियल गणित आहेत. आणि ते मीडिया, दुसरी गोष्ट तुमच्या एक लक्षात येऊन आणून देतो की मीडिया काय करताय, मीडिया बाळासाहेबांचं अर्धवट स्टेटमेंट बाळासाहेबांच्या विरोधात वापरण्याचा प्रयत्न पण करते. ते बाळासाहेबांचे स्टेटमेंट कधी चुकीचं येत आहे आणि कुठलं चुकीचं स्टेटमेंट आपण चालवायचं याच्या दृष्टीने अनालिसिस करणारी टीम घेऊन काम करते. आणि त्यामुळं हा मीडिया, हा आमचा मीडिया आहे असं नाही आम्ही म्हणणार. आता त्यांना पर्याय नाही बाळासाहेबांची बातमी दाखवण्याशिवाय. कारण जे पाकिट मिळतंय ते फक्त बीजेपीची बातमी दाखवायला नाही मिळत आहे. ते पाकिट याच्यासाठी पण मिळत आहे की यांच्या विरोधातली बातमी तुम्ही लावा, याच्यासाठी मिळत आहे. आणि त्यामुळं ते शोध कार्य म्हणून वंचितच्या सातत्यानं बातम्या दाखवतात आहे. आणि पर्यायच नाही, तुम्हाला विरोधक स्ट्रॉंग करावा लागेल तरच बीजेपीला तशा पद्धतीने तुम्हाला बोलता येईल. तर त्यामुळं हा सगळा मीडिया फक्त TRP म्हणून आता बाळासाहेबांच्या एकूण सगळ्या भूमिका दाखवत आहे. हळूहळू पर्यायानं त्याच्यामध्ये बदल होत जाईल. आणि येणाऱ्या सत्तेच्या केंद्रात ज्या बाळासाहेब आंबेडकरांनी इथल्या वंचित समूहातल्या, त्या वंचित घटकातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला सुद्धा मेन केंद्रबिंदूत आणून ठेवलेलं आहे, ही बाळासाहेबांच्या चळवळीची ताकद आहे. बाळासाहेबांची ताकद, मागच्या वेळी इलेक्शन जाहीर झालं, लोकसभेचं इलेक्शन 2019ला जाहीर झालं, त्याच्या 2-3 महिन्या अगोदर स्थापन झालेला पक्ष वंचित बहुजन आघाडी. त्यावेळी वंचित बहुजन आघाडीची एकही प्रभाग शाखा नव्हती, वॉर्ड शाखा नव्हती, ग्रामपंचायत नव्हती, तालुकास्तरीय शाखा नव्हती, शहर कार्यकारिणी नव्हती. एवढंच काय तर राज्य कार्यकारिणी नुकतीच तयार झाली होती. मग महिला आघाडी होती ना, कामगार आघाडी होती ना, विद्यार्थी आघाडी होती ना, युवा आघाडी होती. कुठल्या आघाडीवरती काम नव्हतं. अत्यंत जस्ट सुरू झालेल्या या पक्षात, म्हणजे नुकत्याच सुरू झालेल्या पक्षानं या महाराष्ट्रामध्ये एक वेगळी आघाडी बांधली. इथल्या दलित,
वंचित, ओबीसी, भटक्या विमुक्त आणि सगळ्या जाती धर्मांची एक मूठ बांधली आणि या महाराष्ट्राच्या राजकारणात एक खळबळ उडवून दिली आणि अवघ्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये या पक्षांनी 42 लाखापेक्षा जास्त मतं मिळवली. 42 लाख मतं मिळवल्याला या महाराष्ट्रातल्या राजकारणातला इतिहास घडवणारा वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष होता. त्यावेळेस बाळासाहेबांची ताकद आता त्यावेळची बाळासाहेबांची ताकद बघता आत्ता वेगवेगळ्या स्तरावर आघाड्या बांधल्या गेलेल्या आहेत. इथे कामगार आघाडी आहे, विद्यार्थी आघाडी आहे, युवा आघाडी आहे, महिला आघाडी आहे. प्रत्येक वेगळ्या विंगच्या आघाड्या आहेत आणि त्याच्या पलीकडे जाऊन वॉर्ड शाखेपासून तालुका स्तरापर्यंत, शहर स्तरापर्यंत, ग्रामपंचायत समित्या, वेगवेगळ्या पंचायत समित्या, जिल्हा कमिट्या, शहर पातळीवरच्या वेगवेगळ्या कमिट्या यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आता जोडले गेलेले आहेत. अनेक नेते जोडले गेलेले आहेत. विविध धर्माचे, विविध संघटनेचे, विविध जात समुदायाचे नेते याच्यामध्ये आलेले आहेत. मुस्लिम समुदाय मोठ्या प्रमाणात आलेला आहे, वंचित समुदाय मोठ्या प्रमाणात आलेला आहे, इथला भटका विमुक्त आलेला आहे, इथला कुणबी समाज आलेला आहे, मराठी समाज आलेला आहे, ओबीसी समाज आलेला आहे. या सगळ्यांना एकत्रित घेऊन आता वंचित बहुजन आघाडी दुपटी तिपटीच्या ताकदीने उभे राहते. आपण जर बघितलं महाविकास आघाडीची राहुल गांधी राष्ट्रीय नेते आल्यानंतर आझाद मैदानात जी सभा झाली त्या सभेला शिवसेना, शरद पवार गट आणि इतर सगळ्या नेत्यांची एकत्र ताकद होऊन सुद्धा ते अर्ध पण मैदान भरू शकलं नाही. पण वंचित बहुजन आघाडीची एकट्या बाळासाहेब आंबेडकरांची सभा संपूर्ण आझाद मैदान नाही, शिवाजी पार्कचं मैदान भरू शकते. त्याच मैदानात झालेली सभा आपल्याला दाखवते. यापैकी कुठल्याही नेत्याची महाराष्ट्रातली आता कुठलीही सभा दाखवा की ज्याला 10-12 हजारापेक्षा जास्त लोक आलेली आहेत. वंचित बहुजन आघाडीची प्रत्येक सभा ही लाख 2-2 लाखाच्या पलीकडच्या गर्दीची होते. याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडी कोणालाही 1 रुपयाही देत नाहीये. वंचित बहुजन आघाडी कोणाला गाडी पाठवत नाहीये, कुणाला जेवणाचा आमिष देत नाहीये, कुणाच्या कुठल्या सत्तेचा आमिष देत नाहीये. पण तरी सुद्धा बाळासाहेबांवरती प्रेम करणारी जनता आणि बाळासाहेबांची भूमिका घेऊन काम करणारी जनता तळागाळातून आपल्या स्वतःची भाकरी बांधून त्या ठिकाणी त्या सभेला पण येतात आणि त्या सभेला आल्यानंतर मोठ्या प्रमाणात स्वतःच्या कष्टातनं कमवलेले पैसेही बाळासाहेबांना देतात. म्हणजे मत पण घ्या आणि पैसाही घ्या. बाळासाहेबांना तन मन धनारी मदत करणारी ही जनता बाळासाहेबांच्या पाठीनं ठामपणे खंबीरपणे उभी आहे. मागच्या वेळेस बाळासाहेब आंबेडकरांनी 42 लाख मतांचा टप्पा गाठला. यावेळी तो टप्पा दुपटी तिपटीपेक्षा पुढे जाण्याची शक्यता आहे आणि बाळासाहेबांची ताकद वाढत चाललेली. या उलट जर आपण बघितलं तर मागच्या वेळी शिवसेना आणि बीजेपी एकत्र लढली महाराष्ट्रामध्ये. 48 जागा त्यांनी ज्या लढवल्या त्याच्यापैकी सेनेला मिळाल्या होत्या 18 जागा काहीतरी. 18 पैकी जवळजवळ 15 का 13 जागा या शिंदेबरोबर आहेत. उरलेल्या 5-6 जागा उद्धव ठाकरेंबरोबर आहेत. म्हणजे उद्धव ठाकरेंची त्यावेळी जी 2018ला 19ला जी ताकद होती ती कित्येक मोठ्या प्रमाणात विभागली गेली आहे. याचा कोणीच विचार करत नाहीये. शरद पवार गटाच्या 8 जागा आल्या होत्या त्या काळामध्ये राष्ट्रवादी म्हणून. आता त्यातले 5 लोक अजित पवारांबरोबर आहे. फक्त 3च खासदार शरद पवारांबरोबर, ते पण शरद पवारांची मुलगी सुप्रियाताई सुळे त्यांच्याबरोबर आहे. म्हणजे ते गृहीतच धरायला नको, ते घरचंच सगळं मतदान. म्हणजे त्यांची ताकद 50% पेक्षा कमी झालेली आहे. याचाच अर्थ सेनेची ताकद कमी झालेली आहे, राष्ट्रवादीची ताकद कमी झालेली आहे आणि काँग्रेसची अर्धी लाकडं स्मशानात आणि अर्धी लाकडं घरात असल्यासारख्या प्रकारे अर्धी लोक बीजेपीत आहे ना अर्धा पाय इकडे, ते फक्त वाट बघतात की आम्हाला तिकीट भेटतंय का नाही. तर त्यामुळे काँग्रेसची ताकद आता किती आहे माहिती नाही. काँग्रेसचे फक्त बाळू धानोरकर एकच खासदार निवडून आले होते, तेही आता हयात नाहीयेत. त्यामुळे काँग्रेसचा एकही खासदार नाही. आता यांच्या सगळ्यांची जर पर्यायी ताकद बघितली तर अजित पवार गटांची एकूण टक्केवारी मतांची जी होते ती 5.15% होते. शिंदे गट शिवसेनेची 6.15% होते आत्ताच्या त्यांच्या मतानुसार. वंचित बहुजन आघाडीची मागच्या वेळी 6.92% म्हणजे जवळजवळ 60% मत आहे. महाविकास आघाडीची एकूण टक्केवारी जी होती ती 46% होती. शिवसेनेची उबाटा गटाची 4% मतं महाराष्ट्रात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची फक्त 2% मतदान महाराष्ट्रात आहे. म्हणजे हे जे पत्रकार जे येतात ते म्हणतात की वंचितची 2% ताकद आहे, 3% ताकद आहे. ते ह्या इतर पक्षांची ताकद सांगत नाही जी विभागली आता, ते पण त्यांच्याबरोबर आहे का नाही माहित नाही. मग यांच्या सगळ्यांच्या तुलनेत आता वंचितची ताकद वाढली हे स्पष्ट दिसतंय. हे तुम्ही सगळं वंचितची ताकद वाढलेली हे सांगताय, परंतु निखिल वागळे जे ज्येष्ठ पत्रकार आहेत काही दिवस म्हणजे कित्येक वर्ष त्यांनी महानगर पेपर चालवलेला आहे, परत वेगवेगळ्या चॅनलवर त्यांनी काम केलेलं आहे. असे अनुभवी पत्रकार सांगतात की बाळासाहेबांची जी ताकद आहे ते बाबासाहेबांचे नातू आहेत
याच्या पलीकडे आणि आंबेडकरी जनतेच्या म्हणजे बौद्धांच्या पलीकडे नाहीये. हे साधे पत्रकार नाहीत सर, ते मोठे पत्रकार, हे मोठे पत्रकार आहेत. आणि ह्या मोठ्या पत्रकारांचं विश्लेषण म्हणजे काही अभ्यासू विश्लेषण असते. मी ऍक्च्युली यांना निखिल वागळेंना तुमच्याच माध्यमातून, जागृतीच्या माध्यमातून आपण एक मुलाखत केली होती 2019 साली केली होती की निखिल वागळे हे पाकिट पत्रकारिता कशी चालवतात. ती मुलाखत आजही आजच्या सगळ्या या कॉन्टेक्स्टला परफेक्ट जाणारी मुलाखत आहे माझी. निखिल वागळेंना मी आवर्जून हा प्रश्न विचारू शकतो की ज्यांना असं वाटतं ना की बाळासाहेब आंबेडकर फक्त बौद्धांचे नेते आहेत, त्यांना मी हा प्रश्न विचारतो की उद्धव ठाकरे तर कायस्थ ब्राह्मण आहेत. कायस्थ ब्राह्मणांची महाराष्ट्रात किती टक्के मतदान आहे, पण तरी सुद्धा उद्धव ठाकरे या महाराष्ट्राचे नेते म्हटले जातात. शरद पवार मराठा समाजाचे नेते, फक्त स्वतःची घराणेशाही आणि स्वतःच्या समाजातल्या लोकांना तिकीट देण्याचं काम चालू आहे. या उलट जर बाळासाहेबांनी बघितलं तर आदिवासीला तिकीट दिलंय, बंजाराला तिकीट दिलंय, इथल्या माळ्यांना तिकीट दिलंय, इथल्या ओबीसीने तिकीट दिलंय, इथल्या मुस्लिमांना तिकीट देतात आहे. म्हणजे बाळासाहेब इथल्या सर्व समावेशक समाजाची भूमिका मांडताना दिसतात आहे, सर्व समावेशक समाजासाठी झटतात आहे. आणि तरी सुद्धा बाळासाहेबांना बौद्धांचे नेते फक्त करतात. बाळासाहेब या महाराष्ट्रातलेच नव्हे तर या देशातल्या बहुजन समाजाचे नेते आहेत. आणि हे बाळासाहेबांनी त्यांच्या अकोला पॅटर्न मध्ये पण सिद्ध करून दाखवलं. त्याच्यानंतर त्या बाळासाहेबांच्या राजकारणामध्ये तिथल्या प्रत्येक जात समूहाला म्हणजे ज्या इथला पक्ष क्रायटेरिया काय बघतोय की तुमचा उमेदवार कोणाला देतं की ज्याची आर्थिक कॅपॅसिटी आहे. नाही ठीक आहे, तुम्ही सांगताय हे बरं. नुसते हे पत्रकारच नाहीयेत, आंबेडकरी समूहातले इंटेलेक्च्युअल लोक जे आहेत ते सुद्धा आज बाळासाहेबांच्या विरोधात भूमिका घेताना बघतोय आपण. कारण त्यांना पण असं वाटतं की बाळासाहेब आंबेडकर हे महाविकास आघाडीसोबत आले पाहिजेत. परंतु काही लोकांचं मत आहे की सुरुवातीपासूनच बाळासाहेब कधीच जिंकण्यासाठी निवडणुका लढत नाहीत, कोणाला तरी हरवण्यासाठी निवडणुका लढवतात. तुमच्यावर आरोप होते आणि हे 19 पासून नाही तर ह्याच्या अगोदरपासूनचा आरोप आहे असं लोक म्हणतायत. त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? बघा, एक हे की आंबेडकरी चळवळीतले खूप म्हणजे बाबासाहेबांपेक्षा हुशार असणारे बुद्धिमान लोक पण खूप आहेत, ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ आपल्या स्वतःच्या मताप्रमाणे मांडलेली आहे लोकांपर्यंत. या सगळ्या लोकांना माझं एकच म्हणणं आहे, एक मुळात मध्ये तुम्ही काँग्रेसचे दलाल आहात का, तुम्ही इथल्या प्रस्थापित व्यवस्थेचे गुलाम आहात का, हे पहिल्यांदा निश्चित स्वतःला चेक करा. जे सगळे असं म्हणतात आहे की बाळासाहेब आंबेडकरांची भूमी ही बीजेपीला पूरक आहे, त्यांनी किमान ह्या गोष्टीची गॅरंटी द्यावी की समजा वंचितनं एकही सीट महाराष्ट्रात लढवली नाही, आणि मी तुम्हाला याची गॅरंटी देतो की वंचितने समजा एकही सीट लढवली नाही आणि ह्या महाविकास आघाडीमध्ये पूर्णपणे सक्रिय होऊन महाविकास आघाडीला विजय करून दाखवलं, या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सगळेचे सगळे खासदार निवडून आणले, गॅरंटी काय की हे खासदार म्हणजे उद्धव ठाकरे पुन्हा बीजेपी बरोबर बसणार नाही, शरद पवार पुन्हा बीजेपी बरोबर बसणार नाही, आणि इथले काँग्रेसमध्ये निवडून आलेले खासदार बीजेपी विकत घेणार नाही, याची गॅरंटी तुमच्याकडे आहे का? आतापर्यंतचा इतिहास बघितला तर उद्धव ठाकरेंचा इतिहास असा आहे की आतापर्यंत बीजेपी बरोबर त्यांनी सत्ता अलायन्स मध्ये केली, आणि ज्यावेळेस मुख्यमंत्रीपद आपल्याला मिळत नाही हे त्यांना कळलं तर त्यांनी इमिजिएटली बीजेपीचा साथ सोडून काँग्रेस राष्ट्रवादीचा हात धरला. आणि काँग्रेस राष्ट्रवादीचा हात धरत असताना त्यांनी त्यांच्या विचाराचा आणि कुठल्याच गोष्टीचा अजिबात विचार न करता सत्तेकडं, सत्ता ही एकमेव गोष्ट लक्षात घेऊन त्यांनी या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर महाविकास आघाडी स्थापन केली. जे शरद पवार इथल्या बीजेपीच्या विरोधात शड्डू ठोकून बंड करून उठलेले आहेत, ते पूर्व त्यांचा इतिहास जर पाहिलं तर ते बीजेपीने समर्थन न मागता समर्थन देणारे नेते, त्यांचे अर्ध कुटुंब हे बीजेपीत जाऊन बसलेले आहेत. उद्या निवडून आल्यानंतर शरद पवार बीजेपी बरोबर जाणार नाही याची गॅरंटी तुमच्याकडे आहे का? हे जे तत्वज्ञानी असणारे आंबेडकरी जे चळवळीतले लोक, लेखक, विचारवंत, हे जनत जे निर्माण झालेत ना, या जनतांना माझं म्हणणं आहे की तुम्ही बाळासाहेब आंबेडकरांनी महाविकास आघाडीला आणि त्यांच्या नेत्यांना असं सांगितलं की तुम्ही एक लेखी आश्वासन द्या जनतेला, मला पण नाही जनतेला द्या, की आम्ही निवडून आल्यानंतर बीजेपीला सहकार्य करणार नाही. येणाऱ्या राजकारणामध्ये निवडून आल्यानंतर भूमिका ठरवणारे हे सगळे पक्ष की आपण कोणाबरोबर राहायचं आणि कोणाबरोबर जायचं. नाही, हे मुद्दा असा आहे की तुम्ही हे सांगा की बाळासाहेब जे आहेत ते निवडणूक जिंकण्यासाठी लढत नाहीत, पाडण्यासाठी लढतात. मागच्या निवडणुकीमध्ये त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या 9 जागा पाडल्यात, त्याच्यात त्यांना खूप समाधान वाटतं. ही गोष्ट 9 जागा नाही पाडलेल्या, मी म्हणतो काँग्रेस आणि राष्ट्रवादीने वंचितची येणारी सत्ता थांबवली महाराष्ट्रातली. अकोल्यामधलं उदाहरण देतो, अकोल्यामध्ये बाळासाहेबांना कोणी पाडलं? काँग्रेसनी महाराष्ट्रात कुठेही मुस्लिम उमेदवार नव्हता, तिथं हिदायतुल्ला नावाचे जे मुस्लिम उमेदवार होते त्यांना तिथे मुद्दामून एकत्रितरित्या सगळेजण येऊन त्यांना उमेदवारी दिली आणि सगळे मुस्लिम मतं स्वतःकडे खेचून घेतली आणि बाळासाहेबांचा पराभव झाला. इथे आम्ही म्हणू शकतो की काँग्रेसमुळे बाळासाहेब पडले. बाळासाहेबांना मागची 4 टर्म
सत्तेमध्ये न येऊ देण्यासाठीचा प्रयत्न काँग्रेस मोठ्या प्रमाणावर करते आणि त्यांना साथ शिवसेना आणि बीजेपी देते, राष्ट्रवादी देते. बाळासाहेबांच्या विरोधाचे सगळे पक्ष अकोल्यात एकत्र येतात. एकामेकांच्या विरोधात असणारे पक्ष अकोल्यात एकत्र येतात ना. आज सांगली म्हणा, म्हणजे एवढ्या सगळ्या ह्याच्यातून आम्ही औरंगाबादची जागा निवडून आणली, वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमच्या ह्याच्याने. तर ही जी मुस्लिम मतं वंचितला ट्रान्सफर होणार होती, त्यात त्यांनी घोडं काढलं की वंचित ही बीजेपीची बी टीम आहे, बी टीम आहे, बी टीम आहे. आणि एक वेगळं नरेशन समाजात पसरवलं गेलं आणि त्या समाजात नरेशन पसरवल्यामुळे मुस्लिम समाजाला असं वाटलं की कदाचित वंचितमुळे बीजेपीला फायदा होईल आणि त्यामुळं मुस्लिम समाज हा काँग्रेस राष्ट्रवादीकडे झुकला. आणि काँग्रेस राष्ट्रवादीकडे झुकलेला मुस्लिम समाज आज पुन्हा एकदा म्हणतोय की बीजेपीला रोखण्यासाठी आम्ही काँग्रेस राष्ट्रवादीला मदत केली आणि काँग्रेस राष्ट्रवादीला निवडून आणण्याचा प्रयत्न केला, पण हे निवडून आल्यानंतर थेट बीजेपीत जायला लागले. आणि त्यामुळं मुस्लिम समाज सगळ्यात मोठ्या प्रमाणावर जर कोणावर राग रुसवा असेल तर तो काँग्रेस राष्ट्रवादीवर आहे. कारण काँग्रेस राष्ट्रवादीवांनी आजपर्यंत मुस्लिम समाजाचा फक्त मतदार म्हणून वापर केला आणि मतदार म्हणून त्यांना वापरून कंडोम सारखं फेकून टाकलेलं आहे. आणि त्यामुळं मुस्लिम समाजाचा जागा झालेला आहे. मुस्लिम समाज आता मोठ्या प्रमाणात बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि त्यांनी डिक्लेअर केलंय अकोल्यामध्ये की आता जर मुस्लिम उमेदवार जर अकोल्यात दिला तर आम्ही त्याच्यावर बहिष्कार टाकू. आज मुस्लिम समाज अकोल्यामध्ये जर आपण बघितलं तर अकोल्यातली जनता सगळे म्हणजे तिथले तेली असेल, कुणबी असेल, माळी असेल, वंजारी असेल, तिथला चर्मकार असेल, तिथला बंजारा असेल, तिथला मुस्लिम असेल, हे सगळ्यांनी मातंग समाजापासून सगळ्यांनी प्रत्येक समाजाचा मेळावा घेतला. 40 मेळावे झाले वेगवेगळ्या जाती समूहाचे आणि ते बाळासाहेबांच्या पाठीशी त्यांनी जाहीर केलं. त्यामुळे बाळासाहेब हे यावेळी अकोल्यामध्ये निवडून येतील, त्याच्यासाठी त्यांना कुठल्या पक्षाची गरज नाही आता. पण तरी सुद्धा बाळासाहेब महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र येऊन लढाई लढतात आहे. आणि आमची लढाई ही सन्मानासाठी आहे, सत्तेसाठी नाही. आमची लढाई ही स्वाभिमानासाठी, सत्ता येईल जाईल. म्हणजेच मग तुम्ही मला सांगा, महाराष्ट्रामधल्या सर्वसामान्य आंबेडकरी जनतेचं मत आहे, सर्वसामान्य लोकांना असं वाटतंय की बाळासाहेबांनी आता तिसरी आघाडी करून ताकद विभागण्यापेक्षा महाविकास आघाडीसोबतच लढलं पाहिजे आणि ही शेवटची संधी असं लोकांचं म्हणणं आहे. सर्वसामान्य लोकांचं मत असताना सुद्धा बाळासाहेब हे आपली एकला चुलीची भूमिका घेतात, कुणाचं ऐकत नाहीत, असं काय काय? बघा, बाळासाहेबांनी आतापर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत बाळासाहेब म्हटले की मी शेवटचा फॉर्म भरण्याच्या तारखेपर्यंत तुमची वाट बघणार आहे. त्यांनी अजूनही डिक्लेअर केलं नाही की ते कुठल्या जागा देणार आहेत. ते माध्यमांमधून म्हणतात की आम्ही वंचितला 4 जागा दिल्या, 4 जागा दिल्या. कुठं आहे ते? त्यांनी वंचितला अकोल्याची जागा, जिथे बाळासाहेब पूर्वापारपणे लढत आलेली ती जागा, आणि त्याच्याबरोबर 2 जागा अशा की ज्या पडणाऱ्या आहेत. जे वारंवार आमचे जे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे आहेत किंवा महाराष्ट्रातले जे पदाधिकारी आहेत त्यांनी वारंवार माध्यमांमध्ये येऊन सांगितलेलं आहे की आम्हाला पडणाऱ्या जागा दिलेल्या आहेत की ज्या निवडूनच येऊ शकत नाही. म्हणजे यांचं पाडायचं राजकारण आहे. बाळासाहेबांना घ्यायचं म्हणजे यांना 4 जागा द्यायच्या आणि त्यांची 40-50 लाखाची मतं घ्यायची. म्हणजे हे कुठलं गणित आहे? मग तुम्ही सन्मानाच्या जागा देत नाही. बरं, ज्या जागेवरती आता वंचितचा दावा आहे त्यांचं असं म्हणणं की ज्या जागेवरती ज्यांचं प्राबल्य आहे ती जागा त्या पक्षाला दिली गेली पाहिजे. मग औरंगाबादमध्ये वंचितचं प्राबल्य आहे, वंचितचा सिटिंग खासदार आहे तिथे आता, जो एमआयएमचा जरी असला तरी वंचितच्या अलायन्समधनं आलेला आहे. मग ती जागा औरंगाबादची वंचितला का सोडली जात नाहीये? सांगलीमध्ये 2 नंबरला वंचितचा उमेदवार होता, मग ती जागा वंचितला का सोडली जात नाहीये? सोलापूर, अमरावती, नांदेड ह्या जागा वंचितचा प्रचंड मोठा मतदार आहे, मग त्या वंचितला काय सोडल्या जात नाही? यांना बाळासाहेबांचा फक्त लोणच्यासारखा उपयोग करायचा आहे, आंबेडकरी चळवळीचा लोणच्यासारखा उपयोग करायचा आहे. बाळासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत आणि स्वाभिमानाची चळवळ चालवणारे नातू आहेत. ज्या बाबासाहेबांनी सत्तेला लाथ मारली त्या घराण्यात जन्मात आलेलं एक महत्वाचं आशास्थान म्हणजे बाळासाहेब आंबेडकर. ते काय रामदास आठवले नाहीत की एका सीटसाठी नाही मिळालं तरी जातील. तर ते लक्षात घ्या की रामदास आठवले सत्तेसाठी काम करणारे नेते आहेत. बाळासाहेब आंबेडकर सत्ता दुय्यम स्थानी मानतात. पहिले इथल्या शोषित वंचित पीडित जनतेच्या हिताचं राजकारण करणं, इथली सामाजिक चळवळ टिकून ठेवणं हा त्यांचा मुख्य हेतू आहे. आणि सामाजिक चळवळ सत्तेनं जर काही निर्माण झालं असतं ना सगळं, तर आज बीजेपीला फोडाफोडी करण्याचं राजकारण करायची गरज नसती पडली. सत्तेत बीजेपीचं राजकारणच काय आहे की इथलं 400 पार करायचंय. म्हणजे काय करायचंय की त्यांना येणाऱ्या काळात संविधान बदलायचंय किंवा त्यांना जे काय करायचंय ते 400 किमान खासदार असल्याशिवाय करता येणार नाही. हे त्यांचं सत्तेचं गणित हे क्लिअर आहे. पण तसं काँग्रेस राष्ट्रवादी सेनेचं गणित क्लिअर नाही. पण आमचं गणित वंचितच्या माध्यमातून हे क्लिअर आहे की ज्या समाजाला आजपर्यंत शिक्षणापासून वंचित ठेवलं, सत्तेपासून वंचित ठेवलं, इथल्या
सामूहिक किंवा सामाजिक प्रश्नांपासून वंचित ठेवलं, त्यांच्या प्रत्येक अधिकार आणि हक्कापासून वंचित ठेवलं. त्या वंचित समूह घटकांचा संचय एकत्र करून त्यांना सत्तेत बसवण्याचं काम वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि ते अकोला पॅटर्न मधून, अकोल्याच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या ठिकाणी ते सिद्धही करून दाखवलेले आहे. इथला धनगर आमदार बनवलेला आहे, इथला आदिवासी आमदार बनवलेला आहे, इथल्या कासार समाजाच्या मुस्लिम महिलेला डायरेक्ट पंचायत समिती देऊन त्या महापौर पदापर्यंत सगळ्या गोष्टी वंचितनं करून दाखवलेल्या आहे. ते रोल मॉडेल उभं करून दाखवलेलं आहे आणि तेच रोल मॉडेल आता महाराष्ट्रभर राबवण्याच्या दृष्टीने वंचित प्रयत्न करत आहे. हे इथल्या सत्ताधाऱ्यांना अजिबात रुचणार नाहीये. आज जरांगे पाटलांचं आंदोलन जे महाराष्ट्रात घडतंय, इथल्या गरीब मराठ्यांसाठीचं आंदोलन आहे. त्या आंदोलनामुळे इथले मराठा समाजातले नेते उघडे पडलेले आहेत. इथल्या मराठा समाजाच्या विरोधात त्यांचा जो वोट बँक होती, जी महत्वाची वोट बँक होती, ती त्यांच्या हातातून निसटून गेलेली आहे. इथल्या मराठा लॉबीची एकही काय म्हणतात ना, मराठा नेत्यांच्या हातामध्ये एकही मराठा समाजाच्या वोट बँक आता शिल्लक नाही राहिलेली. जी बीजेपी ओबीसीच्या भरोश्यावर आजपर्यंत ज्या पद्धतीचं राजकारण करत होती, तो ओबीसी घटक बीजेपीच्या हातातून सटकून गेलेला आहे. आज बीजेपी ओबीसीच्या म्हणजे ओबीसी बीजेपीच्या हातातून सटकल्यामुळं बीजेपी आता भयभीत आहे. बीजेपी कुठे येईल कुठे नाही येईल याची शंका बीजेपीला स्वतः आहे. आणि या सगळ्या राजकारणात बाळासाहेब आंबेडकर फक्त एकूण जे काही जमेचं राजकारण करतात आहे, जे बेरजेचं राजकारण करतात आहे, सामाजिक समीकरणाचं किंवा लोकशाहीचं सामाजिकरण करण्याचं राजकारण करतात आहे, हे या सगळ्या नेत्यांचं अस्तित्व गाडणारं राजकारण आहे. लढाई फक्त बीजेपी बरोबर नाहीये, तर लढाई इथल्या बीजेपीला सत्तेमध्ये बसवणाऱ्या किंवा बीजेपी बरोबर सत्ता शेअर करणाऱ्या इथल्या प्रस्थापित लोकांबरोबरची पण लढाई आहे. नाही, तुम्ही म्हणालात की बीजेपी घाबरलेली आहे. बीजेपी घाबरली नाही, बीजेपी आनंदात आहे. कारण ह्या ह्या तुमच्या वंचित बहुजन आघाडीमुळे मताचे विभाजन होणार आहे आणि ते मताचे विभाजन हे बीजेपीला फायद्याचं ठरणार आहे. आणखीन एक सांगतो, बीजेपी कोणाचं मतदान विभाजन करते? आंबेडकरी जनतेचं मतदान हे बीजेपीचं थोडी मतदान आहे. इथल्या मुस्लिम घटकाचं मतदान हे थोडी बीजेपीचं मतदान आहे. इथला ओबीसी समाज जो वंचितकडे येतोय, हे बीजेपीचं मतदान बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून बीजेपीचं कन्वर्ट होत आहे. इथला मराठा समाजाचं मतदान जे इथल्या प्रस्थापित बीजेपीचं मतदान होतं, ते बाळासाहेब फोडून वंचितकडे आणतात आहे. इथल्या बहुजन समाजातलं ओबीसी समाजाचं मतदान जे बीजेपीचं मतदान होतं, ते फोडून बाळासाहेब वंचितकडे आणतात आहे. म्हणजे बाळासाहेब फक्त काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचं मत कापत नाही आणि काँग्रेस राष्ट्रवादीने आम्हाला काही मतांची हे नाही समजू, वोट बँक समजू नये. आंबेडकरी जनतेला यांनी गृहीत धरलंय की ही आमची वोट बँक आहे. तर हे प्रस्थापितांनी आता सोडून टाकावं. आम्ही काय त्यांच्या गुलाम नाही. बाळासाहेबांनी परवाच्या मुलाखतीमध्ये सांगितलं, आम्ही काय तुमच्या बॅगा उचलायलाय का? आम्हाला मान सन्मान आत्मसन्मान आहे, आम्हालाही स्वाभिमान आहे, आम्हालाही सत्तेत यायचे. आम्ही काय तुमचे गुलाम आहोत का फक्त तुम्हाला मतदान करण्यापुरतं? तर आम्हालाही आमच्या सत्तेमधला आमचा वाटा आम्हाला पाहिजे. याच्यासाठी बाळासाहेबांची लढाई आहे. आणि माझ्या मते बाळासाहेब जे पण मतदान मिळवतात आहे, ते कुणाच्या मक्तेदारी असणारं मतदान नाहीये. त्यामुळं बीजेपीलाच फायदा होतोय असं नाहीये. त्याचा तोटा इथला जो प्रस्थापित आतापर्यंत आपल्या घराणेशाहीला वाचवण्यासाठीचं काम करतोय, त्या सगळ्यांना तो फटका आहे. पण तुम्ही मला सांगा, तुमची आत्ताची भूमिका जी आहे ती एकला चलवरेची भूमिका आहे. आणि तुमचं एकंदरीत असं चित्र दिसतंय की बाळासाहेब आंबेडकरांचं की तिसरी आघाडी असं करायचं एकंदरीत चित्र दिसतंय. काय एवढी ताकद आहे तुमची महाराष्ट्रामध्ये निवडून येण्याची? एक लक्षात घ्या, देशातलं राजकारण जे बाबासाहेबांचीच भूमिका आहे की या देशामध्ये लोकशाही जर जिवंत राहायची असेल तर तुमच्याकडं एक राज्य करणारा घटक आणि त्याच्यासाठी विरोध करणारा घटक, दबावगड म्हणून ज्याला म्हणू, की विरोधी पक्ष निर्माण केला. या विरोधी पक्षातले पण जर समजा राजकीय पक्षातल्या लोकांना अक्वायर केलं, त्यांना आपल्या वळचणीला घेतलं आणि विरोधी पक्ष संपवला, तर किमान या देशामध्ये तिसरी आघाडी शिल्लक राहिली पाहिजे की ह्या दोघांच्या संगनमताला छेद देऊन ही तिसरी आघाडी पुन्हा एकदा लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी काम करेल. ज्यावेळी या देशामध्ये तिसरी आघाडी निर्माण होण्याचा प्रयत्न झाला, ज्यावेळी तिसरी आघाडी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली, त्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सेना बीजेपी हे आळीपाळीने सत्ता भोगतात हे आपल्या लक्षात येत असेल. या लोकांनी ती तिसरी आघाडी संपवण्याचं काम केलं. व्ही.पी. सिंगांच्या वेळी सरकार आलं, तिसरी आघाडीच्या माध्यमातून आलं, त्यावेळी पण त्या सगळ्या सरकार आणण्यामध्ये प्रमुख भूमिकेमध्ये बाळासाहेब आंबेडकर होते. आज त्याच व्ही.पी. सिंगांच्या सरकारमध्ये बाळासाहेब आले, त्यांनी मंत्रिपदाला लाथ मारली आणि एका अटीवर लाथ मारली की आम्हाला ओबीसी साठी मंडल आयोगची अंमलबजावणी करा. मंडल आयोग आणि त्याची अंमलबजावणी करण्यामध्ये मोलाचा हात आणि वाटा बाळासाहेब आंबेडकरांचा होता. त्यांनी व्ही.पी. सिंगांच्या सहकार्याने ओबीसीचं मंडल आयोगच्या माध्यमातूनचे जे हक्क आणि अधिकार मिळवून आणले. त्याच काळामध्ये
या व्हीपी सिंगांच्या विरोधामध्ये पुन्हा एकत्रित येऊन बीजेपी आणि काँग्रेस राष्ट्रवादीनं त्यांच्या विरोधातलं षडयंत्र केलं आणि त्यांना बाजूला काढलं. या देशातला तिसरा पर्याय म्हणून उभा राहिलेला बीएसपी सारखा पक्ष, एवढा मोठा बलाढ्य पक्ष जो आंबेडकरी विचारधारेवर चालणार, तो यांनी संपवला. तर त्यांना तिसरी ताकद निर्माण होऊ द्यायची नाही. त्यांना आळीपाळीनं काँग्रेस असेल तर विरोधी पक्षात बीजेपी जाईल आणि बीजेपी असेल तर विरोधी पक्षात काँग्रेस जाईल. आळीपाळीने एकमेकांचं राज्य करायचंय, पण दुसऱ्याच्या हातामध्ये ही सत्ता जाऊन द्यायची नाही. सत्तेचं विकेंद्रीकरण होऊ द्यायचं नाही. सत्ता इथल्या शोषित वंचित घटकांपर्यंत पोहोचूच द्यायची नाही. हे इथलं जे काय राजकारण आहे हे शेठजी भटजीचं राजकारण आहे. हे इथल्या भांडवलदारांचं राजकारण आहे. भांडवलदारांच्या राजकारणामध्ये भांडवलदार जे आहेत ते चॉईस करतात की आता आमच्या बरोबर कोण राहणार, आणि राजकारणी चॉईस करतात की कुठल्या भांडवलदाराला आता टिकू द्यायचं नाही. ईडी सीबीआयचा माध्यमाचा वापर करून आता बीजेपी जे खेळ करते आणि जे इलेक्ट्रॉल बॉन्ड पासून समोर आलेले सगळे घोटाळे आपण बघतोय, याच्यावर जरी आपल्याला कळलं पाहिजे की हे नेते किती भ्रष्ट आहेत. मग आपण भ्रष्ट असणाऱ्या काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, सेना असेल, बीजेपी असेल, हे एका माळेचे मनी आहेत सगळे. हे कोणी सॉफ्टवाले आहेत, कोणी हार्डवाले आहेत, पण यांची मतं एकच आहे. हे एका नाण्याच्या दोन बाजू आहे. आळीपाळीने सत्ता उपभोगणारे पिशाच्च इथे, यांच्या हातून वंचित बहुजनांकडे कधी सत्ता येणार आहे. पण तुम्ही म्हणालात की हे तिसरा पर्याय निर्माण होऊ देत नाहीत, पण तिसरा पर्याय निर्माण होऊन देण्यासाठी पैसा लागतो. तुमचा पक्ष जो आहे तो आता नव्यानं निर्माण झालेला आहे. हे सगळे जे सगळे पैसेवाले पक्ष आहेत, तुम्ही कसं निवडणूक जिंकणार आहे? बघा, बाळासाहेब आंबेडकरांची चळवळ, बाबासाहेबांची स्वाभिमानाची चळवळ आतापर्यंत ही स्वतःची भाकरी बांधून येणारी चळवळ आहे. इथला कष्टकरी जो माणूस आहे, जो घरामध्ये 1 रुपया कमी देतो पण चळवळीला तो 1 रुपया दान करतो, या दानत ठेवून आलेला काम. आमच्याकडे कुठल्या भांडवलदारांचे पैसे येत नाही, आमच्याकडे कुठल्या इलेक्ट्रॉन बॉन्डचा पैसा येत नाहीये. अनेक लोक असं म्हणतात की बाळासाहेबांनी हेलिकॉप्टर आणलं, बाळासाहेबांनी ते आणलं, बाळासाहेबांनी एवढ्या मोठ्या सभा केल्या, बाळासाहेबांनी एवढी मोठी जाहिरात दिली, कुठून पैसा येतो, मग हा बीजेपी कडून आला. हे लोक कधी बीजेपीला विचारायला गेलेत की तुमच्याकडे एवढा पैसा कुठून आला? बीजेपीने एवढ्या याच्यामध्ये पंतप्रधान फंड जो काय तयार केला, तर पंतप्रधान फंडामध्ये आलेला पैसा गेला कुठं? आता इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून एवढा मोठा घोटाळा झाला, याच्यातले किती लोक मोदीच्या विरोधात बोलतात. ते काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना यांच्याबद्दल, यांच्या संपत्ती चेक करा. शरद पवारांची, उद्धव ठाकरेंची संपत्ती चेक करा. यांच्या संपत्ती कुठून आल्या एवढ्या मोठ्या? खरंच यांच्याकडे एवढी संपत्ती होती का? यांच्या संपत्तीचा आणि यांच्या सगळ्यांकडे येणाऱ्या सोर्सेसचा कधी हे लोक जाब विचारणार आहेत? यांच्याकडे येणारा जो पैसा आहे तो कुठून येतोय? नाही, तुम्ही आता सगळं जे तुमचं एकंदरीत चित्र दिसतंय ते तुम्ही काँग्रेस, शिवसेना आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी यांच्याच विरोधात बोलतात. तुम्ही बीजेपीच्या विरोधातच आमची लढाई आहे. आतापर्यंत बाळासाहेब बीजेपीच्या विरोधातच मांडतात आहे ना. इलेक्ट्रॉल बॉन्डच्या संदर्भातला मुद्दा बीजेपीचाच आहे. आज या देशातला सगळ्यात मोठा जो आर्थिक घोटाळा बीजेपीने केलेला आहे इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून, ज्या ज्या लोकांना ईडी सीबीआयचा भीती दाखवून, त्याचं जर आपण गणित आणि क्रोनॉलॉजी जर बघितली तर त्या इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये ज्या कंपन्यांची नावं आलेली आहेत त्यांच्या नावांचा जर उल्लेख बघितला, त्यांची हिस्ट्री, बॅक हिस्ट्री जर चेक केली, तर बीजेपीने कारवाई केली त्याच्या 1-2 दिवसाच्या आतमध्ये किंवा आळीपाळीनं त्यांनी बीजेपीला ते इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून फंड दिलेले. ज्या कंपन्यांची कॅपॅसिटी नसताना सुद्धा एवढ्या मोठ्या लेवलचे फंड त्यांना देतात कसे, याची चौकशी व्हावी, याच्यासाठीचा मोठा प्रश्न बाळासाहेबांनी उपस्थित केला. त्या शिवाजी पार्कच्या सभेमध्ये एवढे सगळे नेते असताना सुद्धा बाळासाहेबांनीच ती भूमिका मांडली. इलेक्ट्रॉल बॉन्डचा मुद्दा हा बाळासाहेबांनी खोलून मांडला तिथे. तर त्यामुळे बीजेपीच्या विरोधातली लढाई आहे, पण त्या बीजेपीच्या विरोधातल्या लढाईचा फायदा घेऊन हे बाकीचे पक्ष वंचित समूह घटकांना संपवायचा प्रयत्न करतात. अजूनही एकत्र लढणारे का तिसरी आघाडी करून लढणारे, याच्या संदर्भातली सगळी भूमिका बाळासाहेब आंबेडकर येत्या 31 तारखेनंतरच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मांडतील. आणि त्या भूमिकेमध्ये बाळासाहेब जी पण भूमिका घेतील त्या भूमिकेबरोबर इथला आंबेडकरी समूह, इथला बहुजन, इथला वंचित त्यांच्याबरोबर असणारी निश्चित आहे. बाळासाहेबांचं जे सामाजिक आणि लोकशाहीचं सामाजिकरण करण्याची जी काही राजकीय नवीन एक समीकरण आहे, ती येणाऱ्या राजकारणामध्ये एक नवीन इतिहास घडवतील असं मला निश्चित वाटतंय. आणि बाळासाहेबांनी नेहमी प्रयोग केलेला आहे आणि त्यांचे प्रयोग ठीक आहे. मागच्या वेळी आम्ही सत्तेत येण्याचा प्रयत्न केला, यावेळेस आम्ही सत्तेत येणारच हा निश्चय बाळासाहेबांनी केलेला आहे. आणि काही ना काही करून या सत्तेमध्ये आम्ही असू हा ठाम विश्वास आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातलं राजकारण जे काही एका प्रस्थापित समाजाकडं, प्रस्थापित घराण्यांकडे होतं, त्याचं विकेंद्रीकरण करून इथल्या सर्वसामान्य जनतेकडे महाराष्ट्राच्या
सत्तेच्या चाव्या येतील असं बाळासाहेब आंबेडकरांच्या एकूण प्रयत्नात आम्हाला दिसतं. धन्यवाद. आपण जागृती न्यूजला वेळ दिला, आपली परखड मतं मांडली आणि ही मतं जी आहेत ही जनतेच्या मनातले प्रश्न होते, अदरवाईज न घेता आपण जनतेच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं दिली. त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं जागृती न्यूजच्या माध्यमातून आभार. जय